तर पुढचा प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखरांचे नाव काय? तर याच्या अगोदर आपल्याला दिशांचा अभ्यास असायला हवा. आता दिशा तुम्ही लहानपणापासूनच शिकत आला असाल, पण आपण तरी देखील पाहू की दिशा कशा असतात. तर इथे मी दिशांचा आराखडा काढतो. तुम्हाला माहित आहे खालच्या बाजूस असतं ते दक्षिण, वरच्या बाजूस असतं ते नकाशाच्या वरच्या बाजूस असतं ते उत्तर, त्यानंतर इकडच्या बाजूला पश्चिम आणि इकडच्या बाजूला पूर्व. तर हे साधारणतः नकाशा हा असा असतो. नकाशाच्या वरच्या बाजूला नेहमी उत्तर दाखवतात, नकाशाच्या खालच्या बाजूला नेहमी दक्षिण, नकाशाच्या उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम. तर याचा काही उपदिशाही आहेत, तर त्यांचा देखील अभ्यास असणं महत्वाचं आहे. तर दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये येतो तो आग्नेय, पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये येतो तो ईशान्य, उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये येतो तो वायव्य, आणि पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये येतो तो नैऋत्य. तर असे हे दिशा आहेत आणि ह्या तुम्ही लहानपणापासून शिकलात असाल. तर नकाशांचा अभ्यास करताना या दिशांचा पूर्णतः उपयोग होतो. तर आता आपण आपल्या उत्तराकडे वळूया. तर आपला प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखराचे नाव काय? तर तुम्ही पाहिलं असेल, बंगालच्या उपसागराच्या भागास हा स्क्रीनवर जो कर्सरचा भाग दिसत आहे, तर हा सर्व आहे पूर्व घाटाचा भाग. जिथे तुम्हाला गडद केसरी आणि लाल या रंगाने दर्शवलेला जो भाग दिसतो हिरव्या भागाच्या पश्चिमेला, तर त्याला म्हणतात पूर्व घाट. आणि या पूर्व घाटाच्या पश्चिम भागात असणारी ही हिरव्या रंगाने दर्शवलेली पूर्व किनारपट्टी. तर यातील आपल्याला शिखरांची नावे शोधायची आहेत. तर शिखर हे पूर्णतः नकाशात त्रिकोणाने दाखवतात. तर इथे एक शिखर आहे, त्याचं नाव आहे महेंद्रगिरी, आणि इथे एक शिखर आहे, त्याचं नाव आहे मलयगिरी. तर महेंद्रगिरी व मलयगिरी ही पूर्व घाटातील शिखरांची नावे आहेत. आता ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? तर तुम्ही इथे पाहू शकता, ब्रह्मपुत्रा नदी ही नेपाळमधील कैलास पर्वताच्या जवळील मानसरोवरात उगम पावते आणि तेथून चीनच्या भागातून ती वाहत जाते. चीनमध्ये त्या नदीला त्सँगपो असे म्हणतात. जेव्हा ती भारतात अरुणाचल प्रदेश या राज्यातून प्रवेश करते, तेव्हा तिला दिहांग या नावाने ओळखले जाते. त्यानंतर ती अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यातून वाहत अखेर बांगलादेशात प्रवेश करते आणि बांगलादेशातून ती बंगालच्या उपसागराला मिळते. तर अशा ह्या ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल भागाची सीमा ही कोणत्या पर्वतांनी अंकित केलेली आहे ती पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, ही ब्रह्मपुत्रा नदी आणि हा हिरव्या रंगाने दर्शवलेला सखल भाग, तर त्याची सीमा अंकित करणारा हा पूर्वेकडील हिमालयाचा प्रदेश. हा हिमालय पर्वत हा वायव्येकडून ते ईशान्येकडे हा उत्तर भागात पसरलेला आहे. त्याचप्रमाणे हा देशाच्या पूर्व भागात देखील पसरलेला आहे आणि त्याला पूर्व हिमालय असे म्हणतात. तर त्यांची सीमा या पतकोई टेकड्या तर त्यांची सीमा ही पतकोई टेकड्या, दाफला टेकड्या व नागा टेकड्या या टेकड्यांनी तसेच पूर्व हिमालयाच्या प्रदेशांनी या ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल भागाची सीमा व्यापलेली आहे.
याचा तुम्ही आता अभ्यास केलात. तर पुढचा प्रश्न आहे, निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. तर निलगिरी पर्वत हा देशाच्या दक्षिण भागात आढळतो. तर हा पर्वत तुम्हाला याचे सापेक्ष स्थान शोधायचे आहे. तर तुम्ही कर्सरवरील भागात निलगिरी पर्वत पाहू शकता. निलगिरी पर्वत हा कर्नाटक पठाराच्या दक्षिणेस आढळतो. तसेच पश्चिम घाट आणि या हिरव्या रंगाच्या पश्चिमेकडील पूर्व घाट, तर पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या मध्यंतरी असणारा हा निलगिरी पर्वत व कर्नाटक पठाराच्या दक्षिणेकडील हा निलगिरी पर्वत. आता पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. तुम्हाला माहित असेल सह्याद्री पर्वत हा आपल्या महाराष्ट्र राज्यात येतो. तर पश्चिम घाटाच्या प्रदेशातच हा सह्याद्री पर्वत आहे. तर आपण उंचीचे प्रमाण आणि रंगांचे व्हॅरिएशन पाहिलं तर हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा जी उंची आहे ती दक्षिणेकडे वाढत वाढत जाते. तुम्ही इथे पाहू शकता, इथे गडद केसरी रंगात उंची आढळते, तर इथे उत्तरेकडे फिकट केसरी रंगात उंची आढळते. याचा अर्थ सह्याद्री पर्वतरांगांची उंची ही दक्षिणेकडे वाढत वाढत जाते. तर ही उंची सर्वात दक्षिणेकडील टोकात म्हणजे या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेकडील भागात ही खूप जास्त आहे. आणि अन्नामलाई पर्वतरांगेतील अनैमुडी नावाचा जो पर्वत आहे अनैमुडी, तर अनैमुडी पर्वत हा या पश्चिम घाटातील सर्वात उंच पर्वत आहे. तर हा अनैमुडी पर्वत ह्या अन्नामलाई पर्वतरांगेत आपल्याला आढळून येतो. तर अशा तऱ्हेने सह्याद्री पर्वतरांगांची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. पुढचा प्रश्न आहे, विंध्य पर्वत हा कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. तुम्ही पाहत असाल विंध्य पर्वत हा सातपुडा पर्वतरांगाच्या उत्तरेकडे म्हणजे मध्य प्रदेश राज्यात आपल्याला आढळतो. तर सातपुडा पर्वतरांगा आणि विंध्य पर्वतरांगा यांच्यामध्ये ही नर्मदा नदी वाहते. नर्मदा नदी ही मैकल डोंगरातील अमरकटंक इथे उगम पावते आणि ती मध्य प्रदेश, महाराष्ट्राची उत्तर सीमा आणि गुजरात या राज्यातून वाहत खंबातच्या आखातातून अरबी समुद्रात जाऊन मिळते. तर ही नर्मदा नदी विंध्य पर्वत व सातपुडा पर्वत यांच्या मधल्या भागात आहे. आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील भागात गंगा नदीच्या उपनद्या म्हणजे चंबळ, सिंध, बेटवा, केन या नद्या आपल्याला आढळतात. तर या नद्यांचा हा जलप्रदेश आहे. तर विंध्य पर्वत हा नर्मदा नदीचा जलप्रदेश आणि गंगा नदीच्या उपनद्या चंबळ, सिंध, बेटवा, केन यांचा जलप्रदेश यांचा जलविभाजक म्हणून काम करतो. इथे जलविभाजक याचा अर्थ दोन्ही नद्यांचा जलप्रदेश म्हणजे त्या नद्याच्या कालव्याद्वारे जेथे जेथे वापर केला जातो तो प्रदेश विभागणारा पर्वतरांगा म्हणजे जलविभाजक म्हणूया आपण. तर जलविभाजक हा विंध्य पर्वतरांगा आहे व तो नर्मदा नदी व चंबळ, सिंध, बेटवा, केन या गंगा नदींच्या उपनद्यांचा जलप्रदेश विभागतो. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता आपण हे भारताच्या अनुषंगाने सर्व पाहिलं, तर असाच आपल्याला भारतासोबतच ब्राझील या देशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायचा. चला आपण ब्राझील या देशाच्या प्राकृतिक रचनेकडे वळूया. तर आता आपण ते ब्राझीलचा आपण अभ्यास करत आहोत. तर आता आपण ब्राझीलच्या आधारित प्रश्नोत्तरे पाहूया. अमेझॉनच्या नदी खोऱ्यांच्या उंचीची कक्षा सांगा. तर तुम्ही इथे अमेझॉनचे नदी खोरे पाहू शकता. तर अमेझॉन ही दक्षिण अमेरिका खंडातली मोठी नदी समजली जाते. तर या भागात तुम्ही हिरवा रंग, गडद हिरवा रंग आणि फिकट हिरवा रंग पाहू शकता. तर आपण त्यांच्या उंचीची मर्यादा किती आहे ते पाहूया. तर नकाशात दिल्याप्रमाणे सूचीमध्ये दिल्याप्रमाणे 200 ते 500 या रेंजमध्ये हा अमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश आहे. तर या अमेझॉन नदी खोऱ्याची उंची ही 200 मीटर ते 500 मीटरच्या परिसरात आहे. अमेझॉनचे खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. तर इथे अमेझॉनच्या उत्तरेला तुम्ही गियानाची उच्चभूमी पाहू शकता आणि अमेझॉनच्या दक्षिणेला ब्राझीलची उच्चभूमी. तर गियानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी या दोघांच्या दरम्यान आपल्याला अमेझॉन नदीचे खोरे पाहायला मिळते.
500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्तारांच्या दिशेचे संदर्भात वर्णन करा. तर आपण पाहूया. तर 500 ते 1000 ह्या उंचीचा प्रदेश हा केसरी व फिकट पिवळ्या रंगाने दर्शवलेला आहे. तर आपण इथे पाहू शकतो, तर ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात इथे आपल्याला उंच प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. हा मुख्यत्वे ब्राझीलच्या दक्षिण भागात आहे आणि हा प्रदेश ईशान्येकडून वायव्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे निमुळता होत गेलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, ब्राझीलच्या दक्षिण भूमीच्या ईशान्येकडे म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदीच्या दक्षिण भागात हा उंच प्रदेश चालू होतो आणि हा नैऋत्येकडे निमुळता होत गेलेला आहे. तर पुढचा प्रश्न, पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? तर पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग असे दर्शवतात की त्या भागाची उंची ही 500 मीटरच्या परिसरात आहे. 500 मीटर ते 1000 मीटर या उंचीच्या दरम्यान या पिवळ्या रंगाच्या प्रदेशाची उंची आहे आणि बहुतांश हा पर्वतीय प्रदेश आहे. ॲमेझॉनचे खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी असलेले उंची प्रदेश कोठे आढळतात? तर तुम्ही पाहू शकता, 200 मीटरसाठी रेंज दिलेली आहे त्यांनी. 200 ते 500 मीटरसाठी गडद हिरवा आणि फिकट हिरवा. तर तुम्ही येथे पाहिलेच आहे की ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात गडद हिरवा रंग आढळतो. त्याचप्रमाणे ब्राझीलच्या किनारपट्टीच्या भागात देखील हा प्रदेश आढळतो. याची उंची 200 मीटरपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या दक्षिणेकडे पंपास नावाचा जो प्रदेश आहे, तर त्या प्रदेशाची उंची देखील 200 मीटरपेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. तर तुम्ही पाहू शकता येथे, तर हे ॲमेझॉन नदीचे खोरे आणि याची उंची 200 ते 500 मीटरच्या दरम्यान आहे. तर ह्या खोऱ्यातील ॲमेझॉन ही प्रमुख मोठी नदी आहे. तर पुरुष, झिंगू अशा अनेक उपनद्या या प्रदेशात वाहतात. तर यातील बहुतांश नद्या ह्या दक्षिणेकडील जो पर्वतीय प्रदेश आपण पाहिला, जास्त उंचीचा प्रदेश पाहिला, तर तेथे उगम पावतात आणि या उत्तरेकडील सखल भागात म्हणजे 200 ते 500 मीटर परिसरात असलेल्या ॲमेझॉन नदीला जाऊन मिळतात आणि या सर्व भागांचा उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला या सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतात. ॲमेझॉन नदी ही अखेरीस उत्तर अटलांटिक महासागरास मोरोजा बेटाजवळ मिळते. तर अशा प्रकारे आपण ब्राझीलचा अभ्यास सध्या केलेला आहे. तर तुम्ही आता सध्या ब्राझील व भारत या दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेचा नकाशाद्वारे अभ्यास केलेला आहात. तर आता आपण भारताच्या प्राकृतिक रचनेचा सविस्तर मध्ये अभ्यास करूया. तर भारत प्राकृतिक, तुम्हाला नकाशात भारताचा एक छोटासा प्राकृतिक नकाशा दिसत आहे. तर भारतातील प्राकृतिक भागातील महत्वाचा भाग म्हणजे हिमालय. तर तुम्ही आता पाहू शकता, भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केलेले आहेत. तर त्यातला पहिला महत्वाचा विभाग म्हणजे हिमालय. तर तुम्ही नकाशात हिमालय पर्वतरांगा पाहू शकता, जे आपल्या भारताच्या उत्तर दिशेला आहे. तर पुढचा प्राकृतिक विभाग आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. हा तुम्ही नकाशात पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्राकृतिक प्रदेश आहे द्वीपकल्प आणि त्यानंतर येतो तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश.
तर यातील आपण प्रत्येक प्रदेश आपण सविस्तर पद्धतीने आता पाहू. तर सध्या आता पाहत आहोत आपण हिमालय. तर हिमालय हा तर आपण सध्या पाहत आहोत हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत हा हिमालय पसरलेला आहे. तर आपण आता सध्या हिमालय पर्वताची